तुझे संगत झाली आमची चिंते नाही देखील भोग सुखाचे घरी टाकाचे सरवर येथे नवनीताचे पुर नाही देखील भोग सुखाचे तुका म्हणे आता मी नव जोडिता नाही देखील भोग सुखाचे सोहळे पंढरीच्या देवा गुरु ब्रह्मा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन चराचरी मस्तक हे पाया
मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या वचन ऐका पती माझी रंगाची विनंती कर जोडे पती काढी आपण असावे सर्व मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः राधा स्वामी मैं राधे खुदा जन्म दिए मुझे श्री वृंदावन निवास सेवे लागी सेवक तुझे संगती झाली आमुची चिंती नाही भोग सुखाचे सोहळे प्राप्त श्री प्राप्तलेला भगवान पंढरीनाथ उमापती महादेव प्रभू रामचंद्र हनुमंतराय ज्ञानोबराय तुकोबराय आदिशक्ती मुक्ताबाई शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत शिरोमणी सावतोबा प्राप्त स्मरणीय गुरुनाम गुरु माऊली गौतमजी गिरी बाबा शिवछत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्या चरणविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आज काला निरूपणासाठी निवडलेला अभंग म्हणून दाखवलेला अभंग घेतलेला अभंग गायलेला अभंग योगाना योग लाडके भक्त असणारे देहू निवासी श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर त्या सवंगड्या संगीत राहताना ज्या खोड्या केल्या आणि त्या खोड्याचं समाधान गोपाळांनी केलं म्हणजे संगतीचं वर्णन गोपाळांनी केलं तेच तुकोबराय या अभंगातून व्यक्त करतात विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे संगतीचं वर्णन करणार आहे अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं ते असं आपण सर्वजण आपल्या पवित्र पावन श्री क्षेत्र ज्ञानक्षेत्र धर्मक्षेत्र साधू संतांच्या पदपर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली धर्मक्षेत्र नगरी नवनव आई पांढरा मातेच्या तीरावर बसलेली आपली पवित्र क्षेत्र वार आणि या वार नगरामध्ये गौतमगिरी बाबांच्या धर्मपटांगणामध्ये काय कारणास्तव एकत्रित जमला हात जवळजवळ सर्वांना आहे महिला मंडळ जरा पुढे सरका बरं भगवंताच्या असीमाच्या कृपेने साधू संतांच्याही कृपा आशीर्वादाने गौतमगिरी बाबा यांचेही कृपा आशीर्वादाने परमपूज्यने गुरु माऊली कृष्णाजी माऊली जायकिडेकर यांच्याही कृपा आशीर्वादाने साधू संतांच्याही कृपा आशीर्वादाने श्रीराम उपासक बिकन महाराज यांच्या प्रेरणेने हा संपन्न होत असणारा गौतमगिरी बाबा समाधी सोहळा म्हणजे धर्मनाथ बीज उत्सव निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने या वर्षी म्हणजे धर्मनाथ बीज निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह नवनाथ ग्रंथ पारायण कथा आणि या कथेचा या सोहळ्याचा यंदाचं 10वं वर्ष आणि या 10व्या वर्षी मच पामराकडे कालानुरूपणाचं पुष्प आलं हे माझं परम भाग्य समजतो आजची ही नाथ सेवा ही कीर्तन सेवा गौतमगिरी बाबांची सेवा ए पोराव रतार नका बसू रे सुबनमाई सुरजन माळी यांच्या स्मरणार्थ आजची ही नाथ सेवा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा या ठिकाणी उपस्थित मृदुंग सम्राट मृदुंगमणी आमचे निंबा महाराज मालपूरकर असतील गायन सम्राट संदीप महाराज असतील गायन सम्राट कल्पेशजी महाराज असतील गायन सम्राट आमचे काकाश्री भोजराज महाराज चिमठावडकर असतील त्याच प्रकारे टाळवादक ललित महाराज सारंगखेडेकर असतील दिलीप महाराज रामपूर
राहुरीकर जाकीवाले, सायक शिवराणा मंडप डेकोरेशन वार, जय गौतमगिरी बाबा मंडप डेकोरेशन वार, न्यू गणेश मंडळ डेकोरेशन, अनमोल सहकार्य, गुरुदत्त भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, विश्वकर्मा भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, स्वामी समर्थ परिवार, वारकरी सेवा मंडळ धुळे, परिसरातील सर्व भाई भक्त मंडळी, आपले बालाजी पंचय ग्राम जोशीवार, तसेच विनेकरी संतोष महाराज वाडी भोकरकर, समस्त भावी भक्त मंडळी, विठ्ठल यांच्या मुखगत वाणीतून आपण नवनाथ कथा श्रवण केले असे आदरणीय श्रद्धेय नाथभक्त हरिजी गिरी महाराज पायी दत्त परिक्रमा वारी वासी विंचुरकर हे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। माझा आवाज तुम्हापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय। आमचे गुरुमाऊली साऊंड सिस्टम वाले दादा एकदा यांच्यासाठी जोराने टाळ्या होऊ द्या। मी नेहमी म्हणत असतो, हम रहे ना रहे हमारी याद तो आती रहेगी, हम रहे ना रहे हमारी याद तो आती रहेगी, क्या पता हम चले जाएंगे लेकिन हमारी आवाज तो गूंजती रहेगी। म्हणजे आपण राहिलो नाही राहिलो, मी राहिलो नाही राहिलो, पण युट्यूबच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन शूट होतंय, दोघं दादांसाठी जोराने टाळ्या होऊ द्या। आपले आदरणीय, मला नाव सांगा, संदीप विजू ठाकरे आणि बंटी पाटील, एकदा यांच्यासाठी जोराने टाळ्या होऊ द्या। कीर्तन ऐकायला मिळत नाही, पण पिढ्यानपिढ्या ऐकायला लागावं म्हणून तुमचा अट्टहास आहे। भगवान परमात्मा गौतमगिरी बाबा उदंड आयुष्य देव आणि तुमची उन्नती हो। विठ्ठल संतांचा सोहळा आहे मायबाप गौतमगिरी बाबांचा, मग संतांचा सोहळा का करावा? आपण बर्थडे करतो, वाढदिवस का करतो? त्या दिवशी जन्माला आलेले आहेत म्हणून बर्थडे आहे बाबाचा, जल्लोष साऱ्या गावाचा। वाढदिवस साजरा करतो की नाही? तुम्ही असा हसतात बी नाही, रडतात बी नाही। वाढदिवस साजरा का करतो? त्या दिवशी आपण या जगात आलेलो आहे म्हणून वाढदिवस साजरा करतो। ऐका, मग संतांचा सोहळा म्हणजे धर्मनाथ बीज साजरी का करावी? त्याचं कारण ऐका। संत हे पवित्र आहेत, ऐका मायबापू, संत हे पवित्र आहेत आणि पवित्र जवळ जर पवित्र गेले तर पवित्र होतो। नाहीच कळलं का? सज्जन माणसाबरोबर फिरले तर सज्जनाची वृत्ती होते आणि वाईट माणसाबरोबर फिरले तर वाईट माणसाची वृत्ती होते। संतांचा सोहळा का करावा? कारण की संत, तुम्ही म्हणणार महाराज असं कसं बोलले, देवापेक्षा पवित्र आहे। तुम्ही म्हणा असं कसं? देव पवित्र आहे पण देवापेक्षा पवित्र आहे। तुम्ही कुठेही जा, पंढरपुराला गेलेत ना तुम्ही, मग पंढरपुराच्या मंदिरात भगवान परमात्म्याचं दर्शनाच्या अगोदर कोणाचं दर्शन घ्यावं लागतं तुम्हाला? एकच उत्तर सांगा, जो कुदी कादी बारी मा गुज्जा असू त्याला समजावून। कोणाचं? संत नामदेवांचं, आणखी पुंडलिकांचं, आणखी तुम्ही असा मंदिर मग लगेच नदी म्हणा का जायच्या? नदी मग मंदिर माया पुंडलिकरायांचं, नामदेवरायांचं आणि पवित्र व्हायचं असेल तर चोखोबारायांचं। पण मंदिरात शिरल्यानंतर कान्होपात्राचं दर्शन होतं, म्हणजे देवाच्या अगोदर कोणाचं दर्शन होतं तुम्हाला? संतांचं। तुम्ही भाग्यवान लोक आहात मायबाप हो, तुम्ही संत गौतमगिरी बाबांचा धर्मनाथ बीज उत्सव साजरा करताय, तुम्ही पवित्र झाले। एवढं पवित्र हो। रामायणाचा उल्लेख सांगतो मी, रामायण कथाही करतो, तुम्हाला रामायणाचा उल्लेख सांगतो। ज्यावेळेस प्रभू रामचंद्र मायबाप हो वनवासात होते आणि चंपा सरोवराच्या ठिकाणी आले, त्यावेळेस काही ऋषी मंडळी त्या ठिकाणी होते। ऋषी मंडळीने सांगितलं, देवा खायला भरपूर आहेत पण या जलाचं पाणी अशुद्ध आहे, प्यायला चालत नाही। तुम्ही एक काम करा, तुमचा पवित्र पाय, तुमचे पवित्र चरण या सरोवरामध्ये टाका, कारण की तुमच्या पायाचा स्पर्श झाला की हे सरोवरातलं पाणी पवित्र होईल। कारण की काही गोष्टी अशा असतात महाराज, काही पाणी असं असतं बर का, पवित्र असतं पण शुद्ध नसतं, काही ठिकाणी शुद्ध असतं पण पवित्र नसतं, आणि काही पवित्रही असतं शुद्धही असतं। पाणी काय बोललो? काही पाणी असं असतं पवित्र असतं पण शुद्ध नसतं। चंद्रभागेचं पाणी, तुम्ही आंघोळीला गेलेत ना, तिथं आलोसिंग होतंय,
चंद्रभागेचं पाणी पिऊ नका असे आलोचन होते ना, आजारी पडा. चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे पण प्यायला अशुद्ध आहे. दुसरी गोष्ट आहे काय, काही पाणी शुद्ध असतं पण पवित्र नसतं. प्रवासात जात असताना तुम्ही बाटली घेता ना, बाटली माहित नाही घेता ना, ते पाणी शुद्ध आहे पण पवित्र आहे का? पण गंगेचं पाणी पवित्रही आहे आणि शुद्ध आहे म्हणून एवढा प्रयागराज सोडा. तसं प्रभूंना सांगितलं की तुमचं पवित्र पाय चरण या सरोवरामध्ये टाका जेणेकरून हे पवित्र जल होईल, आम्हाला प्यायला मिळेल. ऐका प्रभूंचं वाक्य ऐका माय बापू. म्हणले ऐका तुम्हाला हे पाणी पवित्र करायचं ना? म्हणले हो. मग या डोंगरावरच्या पलीकडे एक झोपडी आहे. ते म्हणले हो बरोबर आहे. त्या झोपडीमध्ये एक भक्त आहे. म्हणले हो देवा. त्या भक्ताचं नाव काय? म्हणले शबरी. शबरी संत आहेत. ऐका म्हणजे त्या शबरी जवळ जा, इथं थोडं पाणी घ्या, त्या शबरीच्या झोपडीत जा आणि शबरीचे पाय या पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी या पवित्र जलामध्ये टाका. हे पवित्र आणि शुद्ध होईल. दृष्टांत समाप्त झाला. सिद्धांताकडे लक्ष द्या. स्वतः देव होते पण देवानं कोणाला सांगितलं? शबरी मातेचे पाय. तसं मायबाप हो, हा नरदेह पवित्र आहे, तुमचं गाव पवित्र आहे बर का, पांजरा माता पवित्र आहे, पण तुम्हाला पवित्र आणि शुद्ध करण्याचं काम फक्त गौतमगिरी बाबा संत करतात. एवढं ध्यानात ठेवा. म्हणून तर हा सोहळा आहे मायबाप होणे. तर काय गरज आहे का कार्यकर्ता मंडळींना? प्रत्येकाच्या मागे काम लागलेलं आहे. पण जशी दीपावली आल्यानंतर आपल्याला आनंद होतो तसं मायबाप हो गौतमगिरी बाबा भक्त परिवारांना आनंद होतो की आमचा बाबांचा सोहळा येतोय. महिन्यापासून मायबाप कामाला तिळांजली देतात आणि हा सोहळा तयार करतात. गौतमगिरी बाबा त्यांच्यावर कृपा करा. पण ज्यांना पवित्रही माहित नाही आणि जे शुद्धही नाही ते नाव ठेवाशिवाय राहत. गणियस रे त्या काय फुकट करतस का? ई द्या मग समजी तुले. एक 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 रुपयाचा हिसाब, एक 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 रुपयाचा हिसाब व्यवस्थित आहे आणि सर्व व्यवस्थित आहे आणि गौतमगिरी बाबांची कृपा आहे आणि निष्ठावंत गौतमगिरी बाबांचे सेवक आहेत म्हणून 10 वर्ष तुमचे पूर्ण झाले. म्हणून एकदा त्या कार्यकर्ता मंडळींसाठी जोराने टाळ्या वाजवा. म्हणून आज काला निरूपणासाठी निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा संगतीचं वर्णन करणार आहे. विठ्ठल. अगोदर अभंगाचा भावार्थ नंतर चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी. सर्वांना ज्ञात आहे भगवान परमात्मा गोकुळात आले. सर्वांना मला कथा लांबायची नाही कारण मी दरवर्षी काला आल्यानंतर मायबाप भगवान परमात्मा यशोदा मैयाजवळ खोड्या करावं लागला. दही दूध तूप लोणी हे सर्व माठ फोडू लागला. भगवान परमात्माला यशोदा मैया म्हणायची काय? खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे खोड्या नको करू पण कृष्ण माय बाप्पा ऐकायचं. लहान मुलं ऐकतं काय? जुन्या काळामध्ये पोरं खोड्या करायचे. हाताचे पोरं खोड्या करतात फक्त रडतात. मग त्या नातमा तुम्ही काय देता? मोबाईल. मम्मी सांगा माझ्या बंटीच्या हातात जर मोबाईल दिला ना तो मला त्रासच देत नाही. बाई तो मोबाईल देखी देखी चकान्या होई गया. तो जिलोबीकडे देखत भजन भाव विचारायला लागल्या एवढा मोबाईल द्यायचा का? तसं यशोदा मैया सांगायची खोड्या नको करू माझ्या बाबा. पण कृष्ण ऐकायचं नाही म्हणून कृष्णाला सांगितलं बाहेर खेळायला जा, घरात नको राहू. तो मुलगा बाहेर आला. कृष्ण पेंद्या बबल्या श्रीदामा श्री माधव असे सवंगडी जमा झाले आणि मायबाप हो यांनी पार्टी स्थापन केली. कृष्णाने सुद्धा पार्टी स्थापन केली. आपण केली यात काय नवल बर का? यंकैवाडीकर
यांकवाडीहून सुद्धा आलेले, धन्यवाद। ती पार्टी होती मक्खन चोर पार्टी। कृष्णाची पार्टी कोणती? मक्खन चोर पार्टी। आपल्या पार्टीनं नावे बदल कर देऊ, ओरिजिनल नावे देऊ पार्टीस ना। डांबर खाय खडी खाय पार्टी, गरीब लोकेसना घरकुल योजना खाय पार्टी। पण कृष्णाने पार्टी स्थापन केली। काय केली? सर्व गोपाळांना जवळ केलं। गोपाळांना विचारलं, म्हणजे का रे गोपाळांना, तुमच्या घरी एवढं दही दूध तूप लोणी असल्यावर सुद्धा तुम्ही असे अगरबत्ती छाप का? त्यावेळेस सर्वांनी सांगितलं, देवा आमच्या घरी भरपूर दही दूध तूप लोणी आहे, पण आम्ही गरीब आहात, म्हणून आमचे वडील बादली खंगाय खंगाय आणि पैसा सांगाय। सर्व दूध डेअरीवर, डेअरी कताईवर। तुम माय काय आम्ही कीर्तन कार्यत का लगेच दूध बरी असली असतं? भगवान परमात्मा म्हणताय का रे तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचंय? म्हणले हो देवा। मग एक काम करा, माझ्या जवळ या। म्हणले हो देवा। आपण रात्री चोऱ्या करू। सर्व म्हणले देवा चोऱ्या करू मान्य आहे, पण तू मोठा घरचा पोरगा आहे, तुला कोणीच बोलणार नाही। आम्ही गरीबाची पोरांची आमच्या कमर मोडून टाकतो। कारण श्रीमंतीमध्ये आणि गरीब मध्ये हा फरक आहे। श्रीमंतीचा पोरगा जर पडाला गाडीवरून दारू पेलवर, लोक काय म्हणते, नाही हो ब्रेकने माराय ना, गाडी स्लिप होई गई पेला असल्यावर सुद्धा। आणि गरीब न लेकरू जर पडी गे नाही पेल होई तो। श्रीमंतीमान गरीब मा एवढा फरक शे। म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो, घरात कोरडी चटणी खायची, पण बाहेर असं ते काढा ना तर मन सारखं कोणीच खात नाही। श्रीमंत आहे आपण। तरुणांना सुद्धा सांगतो, अरे मोबाईल ने एक रिचार्ज कमी मारा ना, पण असा क्वालिटी बाज राहा ना की लोकेशने म्हणायला पाहिजे, वाह या पोरांना जल्दी लगीन करायला पाहिजे। बरोबर आहे का? इकडे लक्ष द्या। म्हणले हो देवा चालेल, तू सांगतो तसं। म्हणले चोऱ्या करायचे काहीतरी लागेल का नाही? म्हणले हो। मग कोणी सांगितलं देवा बंदूक आणू, तलवार आणू, कुऱ्हाड आणू? कृष्ण म्हणे हे नाही आणायचं। म्हणे काय आणायचंय? चोऱ्या तर करायचे। म्हणले काठी आणा, सराटे आणा, गाळलेले मातींचे खडे आणा। पेंद्या म्हणले देवा हे काय? म्हणले घर पाहून एकांती आपण घरामध्ये शिरणारे आणि शिंके लाविले दूर। असं जुन्या काळामध्ये शिंक बांधले जायचे। जोपर्यंत फ्रीज नव्हतं घरामध्ये तोपर्यंत कोणताच रोग नव्हता माणसाले। काय म्हणणं तुमचं याच्यात? आता फ्रीज ही लागणं, म्हणून डायबिटीज, लिव्हरला सूज, बीपी हे सर्व फ्रीजचे आहेत महाराज। तुम्ही डॉक्टरांना का विचारत नाही? जाऊ द्या, माझ्या बापाचं काही जात नाही। म्हणलं मग एक काठीचा उपयोग दणका द्यायचा। बदकन आवाज आलं तर भरलेलं समजावं, खनकन आवाज आला तर खाली समजावं। बरं बरं देवा। मग एक सराटे का? सराटे म्हणजे बोकरू। आपला पांढरा नदीवर देखील कुठेतरी अजून दोन काटा राहतात, त्याला कथा विपे का एक काटा वरतेच राहत। असा बराच बोकरूस ना भाऊ पण अजून शेतो सप्ताह करा महाराज सांगता सांगता मरी घ्यात, पण त्या पाय घालाशिवाय राहतात नाही। त्या बोकरूना जिजबो मले बो सराटे का देवा? अरे मला एखादी गवडण उठेल आपल्याला धरायला जाईन, आपण पकडलं जाऊ, गावात बदनामी होईल। म्हणे मग हे सराटे खाली टाकायचे, तिच्या पायात काटा मुडेल, आपण पडून जाऊ। वाकल्या म्हणे ओ देवा ती जर चप्पल घाली उनी तर प्रश्नचिन्ह नाही। बरोबर आहे का? आमच्या कार्यकर्ता मंडळी नाही प्रश्न अंगलावरीच नाही उद्या उरेल। मग यंदा का पावत्या पाळाय ना गोवा जाणं हे नाही का तुला? चल आमना बरोबर गोवा फिराले। प्रश्न करता की नाही? भगवान म्हणले पायात चप्पल घालेल ना, मग माती कशासाठी? तिच्या मुखकमलाकडे माती फेकायची, डोळ्यात खडे जातील, डोळा चोळून आपण पडून जाऊ। वाकल्या म्हणे ओ देवा ती जर चष्मा घाली उनी तर म्हणे तू आठ्याच मर, येऊ नका। तसं आमच्या कार्यकर्ता मंडळी म्हणता की नाही देणं होईत द्या, पण आळा पाय घाल नका, आमना गौतमगिरी बाबा करेल। तसं भगवान परमात्माने सर्वांना जमा केलं आणि निघाले माय बापू। लहान लहान लहान
चोऱ्या करायला. आता भगवान परमात्म्याने हंडी तयार केली, ज्याला दही हंडी म्हणतात. ज्यावेळेस भगवान परमात्म्याने घर पाहूनही एकांताचं घर पाहिजे देवाला. देव कुठेही जात नाही, घराला एकांत पाहिजे. तुम्ही म्हणा असं कसं काय? हा घर मध्ये फक्त तो वासुदेव पाहिजे. आपला घरमा काय काय विचार करा, कस काय देवी विचार आपला आपला घरमा काय काय शेत. आता 6 जण उंदीर, काम क्रोध लोभ मद मच्छ अहंकार वासना मितुपणा याच्यानं घर भरलेले देव कुठे राहील? कृष्णाच्या हातात बासरी आहे की नाही? बासरी बापरे, तुम्ही का झोपी का यावरच? बासरी आहे की नाही? ती बासरीला 6 ठिकाणी छिद्र आहेत, पण आतून पोकळ आहेत. एकदा एका साधकानं एका भक्तानं त्या बासरीला विचारलं, हे बासरी तू किती भाग्यवान आहे. आम्ही रात्रंदिवस उपासना करतो, भक्ती करतो, तरी देव आमच्या जवळ नाही, आमच्या स्वप्नात नाही. पण तू किती भाग्यवान आहे. भाग्यवान आहे की देवाच्या हात तुला आहे. नव नव देवाचे होठ तुला स्पर्श करतायत. तू किती भाग्यवान आहे. तू असं काय पुण्य केलं? त्यावेळेस त्या बासरीनं सांगितलं, ऐका, समजलं तर तुम्हाला आनंद वाटेल महाराज. त्या बासरीनं सांगितलं, देवाचा स्पर्श मला होतोय, देवाचा होठाचा स्पर्श मला होतोय. मी काहीच केलं नाही. मी अगोदर माझ्या अंगातलं सर्व विकार बाहेर काढले, पोकळ झाले, म्हणून देव मला अंगीकार करतो. तुम्हाला जर वाटत असेल की गौतमगिरी बाबांना मला वरदान द्यायला पाहिजे, गौतमगिरी बाबांना माझं कल्याण करायला पाहिजे, पहिले तुम्हाला घरमातला या पाहुणा बाहेर काढा. कोणते? काम क्रोध लोभ मद अहंकार मच्छ हे सर्व मायबाप बाहेर काढा. आपल्याला क्रोध आहे, तुमले सोडा, आमना जावराय राय ना. तुम्ही माणसाने काय बोलायचं? हमनाज हमनाज म्हणतो तो कीर्तनकार आपल्या चालत नाही. काय रे, तो हरिपाठ म्हणीस तुला फायदा नाही. काय म्हणतो तुम्ही? आम्ही त्या साप्याच्या मोठा सप्ताह करतो. आंगे पांगे ना बोवाची सावली सुद्धा नाही, लांब ना बोवा लईसू त्याची जिराव सु. कस काय देव जवळ करता येईल तुम्हाला? हो, इकडे लक्ष द्या. आत शिरले भगवान परमात्म्याने मायबाप दही हंडी फोडली, सर्वांना दिलं, सर्वांनी पोट भरून खाल्लं. आणि कृष्णाने विचारलं, का रे गोपाळांनो, कसं वाटतंय तेव्हा? एकदम मस्त खायला मिळालं. कशामुळे मिळालं? म्हणे अभंगाच्या प्रथम चरणात. संगती झाली आमची निश्चिंती. आज तुझी संगत केली ना, आम्हाला दही तूप लोणी मिश्री खायला मिळालं. तुझी ये संगती निश्चिंती. बरोबर आहे का नाही? मग संगत कोणाची करायची? गोपाळांनी कृष्णाची संगत केली तर त्यांना खायला भेटलं की नाही? तसं मायबाप जीवनामध्ये चांगल्या माणसाची संगत करा. संतन के संग लाला रे थोडी जरी जर तुम्हाला मायबाप संतांची सज्जन माणसाची झाली तर तुमचं जीवनाची काया पालट होते. तुम्ही मला असं हो, संगतीमुळेच माणूस बिघडतो, संगतीमुळे माणूस उद्धार पावतो. नाही कळालं तर ऐका. इथं कोणी इमल खात असेल, गुटखा खात असेल, माझ्या बापाचं काही जात नाही, खाऊही नाही माणसं. पण जो इमल गुटखा खातोय ना,
तंबाखू खातो ना त्या दादांना विचारा की होऊन तुम्ही खायला लागले का? नाही नाही, कोणीतरी त्याचा मित्राची संगत. तो मित्र पहिले आहे ती चुई दे तंबाखू, ले रे थोडेसे पत्ती, नाही रे वकू जीव करस, खाय रे वर ते काय सांगशी जसा स्वर्ग रिटर्न होईल. याला अर्धा विडा पूर्ण विडा मग याला सवय लावतो. कोणामुळे? त्याच्यामुळे ले रे. आणि याला पूर्ण सवय लागल्यानंतर हा मागतो देणारे. तो काय सांगत? तू लेवा नाव नाही का संग बर का. तुमच्याकडे इमलची पुडी भेटणार पोरा? इमलची पुडी देखील तुम्ही. एक मोठी पुडी रास, एक दाखली पुडी रास. ती दाखली पुडीला काय म्हणतात? बच्चा. दोष त्यांचा नाही, त्यांना इमल घ्यायला पाठवणाऱ्यांचा दोष आहे. काय म्हणणे दादा? पाठवू नका आपल्या लहान पोरांना. इकडे लक्ष द्या. मग संगतीचा परिणाम एवढा होतो. थोडं नारद भक्ती सूत्रातलं महत्व सांगतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या माझ्या. एकदा नारदाने भगवंताला विचारलं, म्हणजे देवा मला सतसंगतीचं महत्व सांग. भगवान परमात्माने मला वेळ नाही, मी तुला सांगतो. एक जण तुला सांगेल. म्हणजे काय? बघ त्या काट्यांवर एक सरडा आहे, सरडा काढतो तुम्हाला सल्ल्या. त्या सरड्याला जाऊन विचार सतसंगतीचं महत्व. नारद गेले त्या सरड्याला, म्हणाले त्या काट्यावर बसलेल्या सरड्याला, म्हणजे भाऊ मला सतसंगतीचं महत्व सांग. त्या सरड्यानं नारदाकडे पाहिलं आणि मान टाकला, मेला. पुन्हा नारद देवाकडे गेले. नारदांनी सांगितलं, देवा तो सरडा मेला, त्यानं सतसंगतीचं महत्व सांगितलं नाही. सांगा ना देवा. भगवान परमात्मा म्हणतायत, एक काम कर, त्या आंब्याच्या झाडावर बघ, एक पोपटाचं घरटं आहे, त्या ठिकाणी एक पोपट्याचं पिलू जन्माला आलेलं आहे, त्याला जाऊन विचार. नारद म्हणे तो मरा होता ना? म्हणे अजिबात नाही, जा. गेले नारद म्हणे त्या पोपट्याच्या पिलाला म्हटलं, दादा मला सतसंगतीचं महत्व सांग. त्या पोपट्याच्या पिलाने खाली मान टाकली, मेला तो. नारद म्हणे रागाच्या भरात आले. भगवंताला म्हणतात, देवा सांगायचं असेल तर बोल, कशाला विनाकारण एक जीवाचा प्राण जातोय. भगवान परमात्मा म्हणतात, आता तुला एक जण सांगेल. म्हणे काय? 25 वर्ष लग्नाला झाली त्या राजाला, त्याला आता मुलगा झालेला आहे. त्या मुलाला विचार. नारद म्हणे मी जा वाहू नाही. म्हणे का बो? सल्ल्या मरी घ्या त्यांनी भाऊ बनकी कोण नाही होतं. पोपटनं पिल्ल मरी गे त्याला देखणार कोण नाही होतं. आणि राजान पोऱ्या जर मरी घ्या तर म्हणे पुण्यतिथी कोणीच करावं. भगवान परमात्मा म्हणले नाही नाही तू फक्त जा. नारद गेले, बसले. राजाला आनंद झाला की 25 वर्ष लग्नाला झालेली होती, मुलगाचा जन्म झाला आणि महर्षी नारदांचं आगमन, म्हणून त्याने तो मुलगा घेतला, नारदाजवळ दिला. नारदाशी खाली अशी मान फिराय, त्या मुलाकडे पाहायचे का? देखता देखता अवधूत चालना घ्या. राजाने कंबरले तलवार. तोच मुलगा मायबाप एका दिवसाचा मुलगा नारदांना बोलला, महर्षी तुम्ही कशासाठी आलेले आहेत मी सांगतो तुम्हाला. नारद चक्रावले. म्हणजे एका वर्षाचा पोरगा बोलायला लागला का? बाकीना मरी जात तरी नेमून बोलता येत नाही. का रे महाराज आता येणार आहे? मरी जात तरी चांगलं येत नाही, बाकीना मरी घ्या तरी हरिपाठ. कधी गौतमगिरी बाबांना दरबार मा घ्यात चांगली वर्गणी दिली होणार. ज्याने अंडी दिली त्याने घर घ्यात होते ना को सांगाले का बोलली दिली यंदा त्याचे काय काम छे. बरं कीर्तन माई सगळे चांगला बोलतात नाही. टाइमही घेणार आहे, भूक लागली ना खावा अलबट ना तर नीट बोलावणी. प्रसादचे बरं चांगलं खायले हो, पुऱ्या काय चांगल्या जमण्यात न तडे बट्टान तू रातभर. मग समजतो तुला कसा चटका लागत असेल. घर जो फिराय ना टाळ्या वाजवा माझ्या मायमाऊलींसाठी. कल्याण होईल तुमचं, जीवनाचं सोनं होईल. महिला मंडळ खोटी गोष्ट नाही महाराज, तुम्हाला चांगलं माहित आहे. माऊली सोहळ्यानंतर जर पूर्णाची पुडी सप्त्यामध्ये मिळत असेल फक्त गौतमगिरी बाबांच्या दरबारात. माझं युट्यूबला कीर्तन ऐका तुम्ही, बऱ्याच ठिकाणी मी तुमचं नाव गावाचं नाव घेतो. खरं आहे. बाकीच्या गावांना सोडा होतात होत नाही अशी गोष्ट नाही. पराय गावातून ट्रॅक्टर बरी येतच, पण तुमचं गाव गावातच पूर्णाच्या पोळ्या बनवतात. ही गौतमगिरी बाबांची ताकद आहे. इकडे लक्ष. तो मुलगा बोलू लागला म्हणे महर्षी
माझ्याकडे बघा, मी तुम्हाला सांगतो सतसंगतीचं महत्व म्हणलं काय. जेव्हा तुम्ही संत, मी सरड्याच्या येवणीत होतो, तुम्ही आले, तुमचं दर्शन घेतलं, थोडी संगत प्राप्त झाली, तर त्या सरड्याच्या येवणीतून मुक्त झालो, पोपट्याच्या येवणीत आलो, तिथेही तुमच्या संतांचं दर्शन झालं, त्या ठिकाणी मुक्तता झालो. दोनदा तुमच्या संतांचं दर्शन झालं म्हणून ती पुण्य झाली, म्हणून या राजवैभवामध्ये, राजवाड्यामध्ये राजकुमार होऊन जन्माला आलो. कळलं तुम्हाला? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. एका याच्यात नाही माय बाप, तुम्ही या वर्षी दरवर्षी सप्ताह करतायत, हे तुम्ही करतायत ना, ही तुम्ही जन्म जन्मी आम्ही बाहु पुण्य के, जन्म जन्मी आम्ही बाहु पुण्य के, तेव्हा गौतमगिरी बाबा कृपा केली. म्हणून सर्व गोपाळांनी सांगितलं, देवा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. भगवान निश्चिंत झाले म्हणजे हो, काय कारण? दुसऱ्या चरणात नाही जय हो. आम्ही जे पाहिलं नाही ते आम्हाला भोगायला मिळालं. भगवान परमात्मा म्हणतात, भेटलं तुम्हाला, मग एक काम करा, आता घरी जा. सर्व म्हणतायत, देवा घरी का जाऊ? घरी काय? तिसऱ्या चरणात घरी ताकाचे सरवर, घरी ताकाचे सरवर, घरी पाठवतो ना आम्हाला. घरी काय? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे फूल. आता जर तुम्हाला सांगितलं जा घरे घर, तुम्ही काय म्हणता? हा ते वाटलं ना का भाऊ, बट्या पुऱ्या प्रसाद देवाई गे, घर काय? आम्ही थोडी रांदेलचे, बरोबर आहे का? हा संसारी मुद्दा झाला, पण परमार्थिक मुद्दा आहे काय? घरी ताकाचे सरोवर, ताक म्हणजे संसार, आणि येथे नवनीताचे पूर. नवनीत म्हणजे सुख. दूध पिऊन माणूस सुखी राहतो का ताक पिऊन? काहीच पेतात नाही तुम्ही? हाय पेतच का मग? ताक पिऊन फायदा नाही आहे, पण दूध पिऊन फायदा आहे की माय काय? तसं घरी ताक, ताक म्हणजे संसार. ताक किती पिलं तर ताकद येईल, तसा संसार केला तर किती सुख प्राप्त होईल. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, अरे देखत देखत नातू पण तू तोही तैसा. संसारात सुख आहे काय?
कोण सुखी बर संसार में उच्च वोट करा त्याला सत्कार करले तसा मी जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दिया पर दिया दुखिया जो देखे पोलीस दादा सुखी का आहे की नाही पोर संसाराला लागली रोज फोन लावना पडत जेव्हा ते असले कस काय चालू आहे मी नेहमी म्हणतो महाराज बरेच लोक म्हणतात अख्ख्या परिसरामध्ये माझ्या डोळ्यासमोर सुती म्हणून नाही सत्य पोलीस डिपार्टमेंट मध्ये निष्ठावंत जर खरा असेल तर आपले पोलीस दादा सुती म्हणून नाही खरं आहे मला एक जण बोलणं होतं म्हणे आपण रात्री फिरतस ना म्हणून या पोलीसवाला हप्ता लेतस म्हणे म्हणे एक मन जोडेल पोलीसवाला असले हप्ता आणि कीर्तनकार असले सप्ताह विनोद इकडे लक्ष हा एका संसारामध्ये सुख या संसारामध्ये लगीन वैलवाला बी रडायना आणि कुवारा बी रडायना लगीन वैलवाला रडायना नाही तरी लगीन लावतो आणि कुवारा रडायना कधी आहेत लागली आणि तुमले जर लढाई नि मजा लिहिली होईल ना फक्त 70-75 वर्ष ना दल्लानी दल्ली लढाई ऐकू भलता भारी लढाई करतो त्या दल्ला वाटावर साहेब तू करतो नाही बाबी करतो नाही दल्ली आगा निर्रो येतो हाय का सुख मार मी तुम्हाला नेहमी सांगतो तो दृष्टांत देत नाही संसाराचा सुखाचा बघा या संसारामध्ये 4 पोराला रडतोय 2 पोराला रडतोय 1 पोरगाला रडतोय ज्याला नाही तो रडतोय असा संसार आहे 4 पोराच्या बापाने विचारावा 4 पोर 4 सुना नातू पण तू वावा तो 4 पोराचा बाप सांगतो पुढे वळ मग 4 पोराला दुःख येतं 2 पोराला सुखी असेल त्याला विचारा मग वा 2 पोरं 2 सुना नातू पण तू वावा तो काय सांगत जाऊ द्या ना महाराज काय विचारतास बाबा 2 पोरं 2 सुना आहेत मस्त पैकी नाही ना भाऊ तुला माहिती ना का काय वेगे भाऊ मोठी उमाल देखतास की बेचान भोगणी जागते बरं बाबा तुम्हाला मोठी सुनबाई पहिल्या चहाची पातेली जागते ना मग दाखली तरी चांगली होईल ना नाही ना भाऊ मोठी तरी चान भोगणी जाकत दाखली तर गलीमा कपडा फेकत जी बाई सासू सासरा असले वागत नाही जी बाई नवराना खिसमे पैसा चोरी चोरी माय नावनं सोनं करत अशी बाई कितला का महादेव वल्ला करेना तरी महादेव सपन मा यवानी या बाई महादेव पारिक पाडात महाराज त्याला झोपू बी देतात नाही आणि कोल्ला बी होऊ देतात एखादी माय मावली तर महादेव नांगे बटणी ती मायल वाटस अहो महादेव मनीच बसाडेल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ बाई तो जित्ता महादेव 9 वाजी गा तरी बिगर चाना फिरायना तरी जा महादेवाची सेवा करू नका असं माझं म्हणणं नाही आहे एक ध्यानात ठेवा पत्थर की पूजा करने से कभी भगवान नहीं मिलता भगवान मिलना चाहिए तो मन में भाव श्रद्धा रखनी चाहिए पत्थर की पूजा करने से कभी भगवान नहीं मिलता जिंदा माँ बाप की सेवा कर लीजिए भगवान अपने घर आता इकडे लक्ष द्या मग 2 पोराला सुखी नाही मग 1 पोरगाला सुखी असेल त्याला विचारा वा एकटा पोरगा एकटी सुनबाई नातू पण तू वावा तो काय म्हणत महाराज पोटना उभ्या पोट मास दाबिली आपलाच दात आपलाच वट कोठे बोंबलाल जाऊ मग पोरवाला संसारामध्ये दुखी येत मग ज्याला नाही तो सुखी असेल त्याला विचारा वा 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 अंगण मांगे दोन्ही हात संगे खाई लिओ लुई लिओ कोठे येणं नाही कोठे जाणं नाही आपलं आपलं घर भर आपलं आपलं दार भर वोटिंग बसिंग स्लीपिंग तो भी मनज महाराज लंगड़ तांगड़ तिरप तारप पेंगड़ पांगड़ चकाने चुकाने देता मन नाव चालतो ओ काका गुच्चू बट तू तरी बरा आहे पोरेस वालासकडे द्या टाइम वर चहा भेट राहिली नाही या बस स्टँड वर बटेल राग ना काय उद्या कोण आणि जो जसा वागसवी त्याला लागी जाईल जसं काही लोक म्हणतात जाऊ द्या हो कीर्तनकारचा धंदा हा पठाई राहतो नाही आपले काय लागी तसं मी बोलाय ना कोणले लागी ना तो तसा वागसवी या बस स्टँड वर बटेल या दल्ला दल्ला या ज्या बसेल राहतस ना या सुखी आत्मा नाही प्युअर दुखी आत्मा आहे त्या यातल्या गरमा बुवा चांगल्या बोलतेत नाही
पोरे चांगलं बोलतात ती म्हणून त्या घरेदारे सोडतात आणि बस स्टँडवर बटतात. बरं बटनात गुच्चू पटो ना, बाकी तर किडाच पाडो. कोणात का पाहुणा राम राम तुला काय कर कथा उडा त्या पाहुणाने पुन्हा गा पोऱ्या देखा कोणा गा बोलता बेकार करा नाही ती औषधरेल सांग राहिना. असा बराच बल्ला असले महाराज. चांगल्या बाय मुंजे असले गोड मुंजा कट टाका आणि जास्ती माय बाप पोरेसना लग्न मोडेले एक सांगितलं जा त्यांचा शेवट सुद्धा चांगला होणार नाही. विठ्ठल विठ्ठल पण आमच्या तरुण पोरांना असं वाटतं नाही लग्न झाल्यानंतर सुख नाही रे भाऊ. पोरे सोन ऐका लगीन व्हानंतर जर सुखी राहतो तर आमनाकडे देखा. कांदा आणा, लसूण आणा, मिरची आणा, तेल आणा, आणा करी गंगाराम भाऊ 5 कंदील गली मग काना बाना हाय का नाही. म्हणून गोपाळ सांगतायत देवा घरी ताकाचे सरोवर पण येथे नवनीताचे पूर. नवनीत म्हणजे तुझ्या पायी सर्व सुख सर्व सुखाचे सर्व सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तुका म्हणे माझी याची सर्व सुख. देवा तुझ्या जवळ सर्व सुख आहे ना मी घरी का जाऊ. भगवान परमात्मा म्हणतात जा निघा तुमचे आई वडील वाट पाहतील निघा. सर्व गोपाळ म्हणू लागले देवा तू आता मारलं झोडपलं हात धरून जरी बाहेर काढलं तरी आम्ही जाणार नाही चौथ्या चरणात बाहेर. तुका म्हणे तुम्ही एक मन ऐकले का पोलीस दादा एक मन ऐकले का माझ्याकडे लक्ष द्या. बाप पैसा बेटा निंबाव बरोबर आहे ना. बाप पैसा बेटा केला इशारा जाता जाता लक्ष द्या. बाप पैसा बेटा दाखलाय असा आनंद पाहिजे. हा आनंद तुम्ही किती भोगताय. आनंद नाही महाराज आनंद या जीवनाचा आनंद घ्या. बाकीवान लोक आहेत की तुम्हाला अशी मंडळी भेटली नाही तर बाकीच्या गावांनी भेटतच मग आमले सापटिंगा जाईल डिऊ उडेल हेडफोन फाटेल मांडोया उतरेल. आम्ही काय बोलत त्याचे समजत नाही त्या काय बोलतात आमले उमजत नाही. एका ठिकाणी असंच कार्यक्रमाला गेलो गावाचं नाव नाही सांगत कोणा याई बहिणी कोण उपाधी करी आणि कोणाला काही का वाटेल. बर का ठाकरे भाऊ जसं तुम्ही रवीन किरणला पूर्ण खानदेशात उठवलं तसं माय बापू खानदेशामधून गावागावापर्यंत जर काला पोस्ट झाला फक्त तुमच्या वार करून. खरं माझा कालाचा कार्यक्रम याच गावातून वाढला. युट्यूबला लोकांनी पाहिले बर का. नाहीतर आपल्या खानदेशामध्ये एकच मोठा कीर्तनकार
काला करणारे ते म्हणजे गुरुमाऊली गोविंदजी बाबा वरसाडेकर. नांदच खुळाय महाराज खानदेशामध्ये त्यांचा कार्यक्रम. पण जेव्हा महाराज माझा काला त्यांनी ऐकला तर माझ्या पाठीवर हात ठेवला आणि ते म्हणले, महाराज मी गेल्यानंतर तुमचा नंबर आहे. ही कृपा कुठून? म्हटलं बाबा असं का म्हणतात? म्हणे मी वारसा काला युट्यूबला पाहिला. अशी मंडळी भेटत नाही म्हणून एका ठिकाणी गावाला गेलो, त्या ठिकाणी माझं काल्याचा कीर्तन चालू होता, असं भेटणार नाही. त्या काय म्हणत मला उमदेने, मी काय बोलते असे सुधरेने. अचानक कीर्तनात प्रमाण आलं, कृपाळू सज्जन. मी म्हणायचो कृपाळू सज्जन, त्या मागे तुम्ही म्हणे कृपाळू कीर्तन. मग काकाने म्हणे बोलावं, म्हणे बाग आल्या हो म्हणे. अरे काय बाग आला नाही का? अरे काय येसपर लावा याचा नाही का? कांदा लावा नाही येते पाहिजे एका जातीची. चला ऐका. तुका म्हणे आता आम्ही नवजोत उडीता देवा, आम्ही आता जाणार नाही. आता हा शब्द वर्तमान काली. आता जर तुम्हाला सांगितलं आते वाग तुम्ही काय म्हणतात गरवाई रे आते का जाऊ आते जेवण करीसनच जासो. आता तसं मागे काय झाले ते पाहू नका, पुढे हुशार आहे तुका. माग तुम्ही दारू पिली का, काही वाईट केलं का ते नाही, पण आता जर तुम्ही माळा टाकल्या तर आतापासून तुमचं जीवनाला सुरुवात आहे, मागचं पाहू नका. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा भावार्थ झालेला आहे. आता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात जायचं म्हणून माझी वाणी तुझे मला संप्रदायात 21 वर्ष झाली. 21 वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा हार गळ्यात आहे. पहिल्यांदा मना लगीन मा बी नाही असा हार मायने आहे कधी असं वाटराय ना असं नसं घर निघ जाऊ आणि तिला सांगू दे आपला लगीन मा बी नाही होतात असा हार. काय प्रेम आहे महाराज. हा हार कितीला? तुम्ही बुकिंग केली असेल म्हणून 1100 रुपयाचा, नाहीतर हा 2000च्या पुढा हार.
चांगलंय बुवा जरा हार गरली की आता लगेच ज्यूस करली याना गुलकंद होई जाईल हा हार 1100चा आहे बर का माझ्या बाबा 1100 रुपयाचा आहे आणि जर छुट्टी फुलं घ्यायला गेले तर 200 रुपये किलो आहे मग याचं जर वजन धरलं तर अर्धा किलोच्या वरती असेल ना पण अर्धा किलो धरलं आणि दोन हार जर आणले तर 1 किलो मग 1100 आणि 1100 किती झाले 2100 रुपये किलो पडला हार आणि छुट्टी फुलं घ्यायला गेले तर फक्त 200 रुपये 250 रुपये मग या छुट्टी फुलांचा भाव का कमी ते छुट्टे आहेत म्हणून भाव कमी पण ये फुलारांचा हारची किंमत का जास्त हे सर्व एकत्र आले म्हणून यांची किंमत वाढली म्हणून हिंदूंनो तुम्ही एकत्र या एकत्र राहा गौतमगिरी बाबांचे सेवक बना एक होऊन तर तुमची किंमत वाढेल ल्या बाबा बाबान गाया मा टाक द्या रे बाबान लगीन बाकी पाया पड असा निघ जावा बाबा तुम्ही इकडे लक्ष हा फोटो काढल्या बरं पोलीस दादा आपले शेवट काम माई इकडे लक्ष द्या माझ्या बाबा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी सर्वांना पाठ आहे पाठांतर झालेलं आहे मी काय जास्त लावमत नाही वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही काल्याची आम्ही से देव जडी झाले मासे भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर पहिल्यांदा कंसानं पाठवली ती म्हणजे पुतना ही पुतना आकराड विकराड होती पण तिनं मेकअप करून आली होती राक्षसीन होती म्हणून तिनं मेकअप केला आता मेकअप कसा केला महिला मंडळ तुम्ही करताना तुम्ही आयब्रो करताना दोरावरी आयब्रो करतो पुतना मावशीले दोरा चालना आणि डायरेक्ट दोर खंडेलय ना पण केवढी होती गर्ग पुराणामध्ये उल्लेख आहे त्याचा गर्ग पुराणामध्ये एक दाखला ट्रॅक्टरनं मुसळतात आणि एक दाखला ट्रॅक्टरनं मुसळात तर तिने आयब्रो होईल तुम्ही मिक्सिंग करताना चेहऱ्याला असं पुतना मावशीले हात नाही लागणार डायरेक्ट जेसीपी ना लोय तुम्ही केस सेट करण्यासाठी विरळ दाताचा कोंगा वापरताना महिला मंडळ बरोबर पुतना मावशीले दाताना कोंगानी चालणार डायरेक्ट जेसीपी ना दाता चालत बरं तुम्ही बऱ्याच महिलांना इथं डोकं दुखतं मुलींचं डोकं दुखतं ऐका पोरी हो तुमचा भाऊ म्हणून ऐका डोकं दुखण्याचं एकच कारण आहे तुम्ही आंबाडा विसरले जेवढं तुमचे केस मोकळे तेवढं तुमचं डोकं दुखतं मी नाही सांगत विज्ञान सांगतं विठ्ठल विठ्ठल आता ऐका साड़ी नेसली लगा के गजरा पहन के साड़ी चाल तेरी मतवाली गोकुल में आ गई है मस्त वाट रहे बताओ बताओ रे कहाँ है नंद का गाना रे आई मैं दूर से लेने उसकी बलिया टुमक के चमक चमक के देखो तो आई गोकुल में आ गई है उतना आ गई है उतना आ गई है गाना मिलो तो तुम तो हम शर्माए मिलो तो आग चुराए हमें क्या हो गया जुना गाना बघा तुम्ही जुने गाणे बैठ मेरे पास तुझे देखता रहूं मैं मेरे पास जुना गाना साजन मेरा विपार है मिलने को दिल में करार है आते ना बंगार गाना है नाचना भी चांगला नहीं गाने भी चांगला नहीं गोंडा वाली है
तो अभ्यास कर काय गोडा काम पडी तुले एक गाणं नाही तर येडा कट टाक आय झुमका वाली वर असा कुत्त आय नदी तळीले नदी तळीले चालनी आय नदी तळीले चालनी काय पत्ते का मला जाऊ दे ते झुमकावाली पोर नदी तळी चालणे दोन जावाल चालणी तुला काय पोट दुख राहिना तू अभ्यास कर त्याच्यापेक्षा मस्त गाण्यांवर नाचायचं ना मला गाणे कमी आहेत का बंगाली बंगाली खरं गौतम गिरी बाबांना जो भक्त होईल तो जोराना अलग अलग नमो बाबा बंगाल नाथ भगवान कपनी बाबा बंगाल भगवान कपनी बाबा बंगाल नमो बाबा गौतमगिरी बाबा ओ बाबा गौतमगिरी बाबा गौतमगिरी बाबा नौ नौ नाथाय ओ नौ नौ लहाय
टाळ्या वाजवायचे नाश्त्यासाठी आल्यानंतर यशोदा यशोदा बाहेर आली कोण म्हणे मला ओळखलं नाही म्हणले नाही बाई एवढी सुंदर स्त्री कधी पाहिलीच नाही मी गोकुळामध्ये म्हणे ती पुतना म्हणू लागली अगं तुझी बहीण पुतना म्हणे मला बहीण चुलत बहीण मला काका मावस बहीण म्हणे मला मावशी नाही मानेल बहीण म्हणा खानदान मा कोणीच नाही का म्हणायची यशोदा असं कारण की एक बाई येते मुलांना मारते अशी वार्ता आलेली होती म्हणून यशोदा मैया नाही म्हणायची ही म्हणे अगं तुझी बहीण आहे मी तू अशी लहान होती ना तेव्हा माझं लग्न झालं यशोदा मैया म्हणे मी लहान होते तेव्हा तुझं लग्न झालं मान्य आहे पण कधी मरण मानी धरण मानी लेवा मानी मान मानी मानता मानी तू अति उनी कस काय म्हणे तुला मुलगा झाला आणि तो मुलगाचा आनंद उत्सव धर्मनाथ बीज म्हणून गौतमगिरी बाबांच्या यामध्ये मी पण आले म्हणे बहीण इतक्या दिवसापासून आली नाही म्हणे येतो बहीण पण तुला माहित नाही मी तर नाक नाक सानी नार मला चांगला ना काय मग तुम्हाच गाणं लावा ना का आमना पाई कसा लिहित तुम्ही वर्गणी आम्ही गाव म्हणणार नाही का म्हणे बाई मग यायला पाहिजे ना कधीतरी म्हणे नाही बे येतो मी पण तुला पाहुणा बोलता बेकार भेटेल म्हणे मला उस तोडाला आमना बारडोलीला कोयता लायलच म्हणे म्हणून आज तो कारखाना बंद म्हणून तुना पोऱ्याला आणखी लईसन येलच म्हणे कथास यशोदा म्हणे झोपेलचे कृष्ण म्हणे मन माय किती येडी पहिलं गिरेक नाही म्हणतो लागला कृष्ण रडायला आली घरात आता विषय लांबवत नाही स्तनाला लावलं कृष्णा मुंच 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 सोड तिच्या स्तनाला विष होता कृष्णाने तिला मारलं तिला सायुजता नावाची मुक्ती प्राप्त करून दिली पुन्हा माई भट आले त्याची फटफजिती केली असे एक 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 दैत्य कंस पाठवत होता आणि कृष्ण मारत होता आणि कृष्ण लहानाचा मोठा होत होता मोठा झाल्यानंतर माय बापू गोकुळामधल्या सर्व खोड्या येऊ लागल्या यशोदा मैयाकडे यशोदा मैयाला सर्व गवळणी सांगायचे यशोदे ग तुला येईल राग तुझ्या जालाला काहीतरी सांग ग यशोदा मैया म्हणे की माझा कृष्ण खोड्याच करणार नाही का बाळसा गुणगुणाचा दाना बाळसा गुणगुणाचा दाना यशोदा मैयाला खरं पडायचं नाही तुम्हाला तरी खरं पडतं अय मम्मी आता मम्मी पहिले माय होती आई होती आता माय भी मरी गई आई भी चालली गई आता मम्मी आहे आता मम्मी भी कमी होई गई मम्मा मम्मीले मम्मा मम्मीले जर मम्मा म्हणायला लागल्यात पप्पाले नक्की एक दिल बंबा म्हणतील इथं कॉलेजला कोणत्या कोणत्या मुली जाता बरोबर ती बोट करा कॉलेजला जाणाऱ्या मुली मुलं वरती बोट करा कॉलेजला जाणार आहेत नाही तर ऐका मम्मीचा अर्थ काय होता बोल नका कॉलेजला जाणाऱ्या मुले आणि मुली मम्मीचा अर्थ काय होता मम्मीचा अर्थ काय मम्मीचा अर्थ काय होता कॉलेजला जाणाऱ्या मुली आणि मुलं सांगा बरं कबर आई साहेबांनी सांगितलं टाळ्या वाजवा पण त्याचा मूळ अर्थ आहे डेड बावडी मेलेलं प्रेत ज्या कवर मधून मेलेला सांगाडा सापडतो त्याला मम्मी म्हणतात म्हणजे मेलेलं काय असतं मम्मी अय मम्मी म्हणणारे ऐकणारे मम्मी म्हणजे मरेल
म्हणून या मम्मी म्हणायला लागल्या म्हणून लग्न व्हानंतर माय बापो यासनी घर माय बाप काढा. मनातून प्रेम मरून गेलं, मम्मी म्हणायचं नाही. त्या मुलाची चूक नसते हो. पहिला शब्द मायेच उच्चारतो कोणताही मुलगा, लगेच ती माय काढ मला मम्मी मम्मी. तुला मम्मी जमजस का? ऐक सर्वांनी सांगितलं यशोदामाईला मान्य नाही. तुम्हाला तरी मान्य आहे का तुमचा मुलगा खोड्या करतो असं? एखादी बाई तुमच्या घरी आली, तू पोऱ्याची काढ देखतो कसा नावलेस पोरेस ना, अजिबात ऐकत नाही. तुम्ही काय म्हणतात घर बाई वा गाव मा कोणा गुण नाही येत मन पोऱ्या नाव सांगा तुम्ही. बरोबर आहे का? लढाई खेळायला काही लागत नाही महाराज. कोणी पोऱ्या नावावर सांगाल नका लगेच लढाई. अहो जाऊ द्या, आपला समाज इथला मागे पळा ना. तुम्हाला काय सांगू, आपला समाज हिंदू समाज इथला मागे पळा ना. का ब या शेजारीसवर सुद्धा प्रेम करतात. शेरीना दगड वरून डोका फोडाफोडी, शेरीना दगड वरून शेरीमा कुपसा कुपसी. अवतार शेरी नाही, शेरीन दगड वरून खोटे का पोलीस साहेब? या दोन्ही जण उपटाउपटी केतात, या दोन्ही जण पोलीस स्टेशन मा जुळाले आणि दगड तटेच पडेल. कधीतरी चांगलं तर वागा. लोकेशकडे पैसा हुयात जास्त, या फुकटना कंट्रोल मा गहू तांदूळ भेटायला लागल्या म्हणून कामची वृत्ती कमी झाली. काय म्हणणं तुमची याच्यावर? मी विरोधात नाही बाबा, भेटायला पाहिजे. काम नाही राहिलं लोकांच्या अंगात, आयत भेटायला पाहिजे. कष्ट नाही राहिले म्हणून रोग वाढले. इकडे लक्ष द्या. म्हणजे सबूत आणा, धरून आणा. सर्व गौडणींनी माय बापू मीटिंग घेतली, जशी तुम्ही बचत गट मीटिंग राहा तेच पासून मीटिंग त्याला धरायचं. आता सर्वांना न्याते माय बापू कृष्ण हातात सापडतो का? सर्वांना एक प्रसिद्ध थोडी माहिती, एका गवडीची आणि त्याच्या पत्नीची वेणीची गाठ मारून दिली की नाही, पण सापडत नाही. एक आले, ए कृष्णा माना घरी द्या. कृष्ण म्हणे पेंद्या कोण आहे रे? म्हणे आई वरले पलाटणी ताई रे ताई, येना नांदे कोणी लागा नाही. म्हणे इतकी भारी आहे म्हणे, सगळी तोंडा एकांचीच बहीण आहे. आणि नवरा सुद्धा घरमा कुमचाडीलेस म्हणे. असा गच्ची जण राहतात घरमा, बाईना हात ना सुद्धा मार खातात. बाकी माणसाची मरी जाऊ निस्ता नावले शेतच त्या बाईना पुढे आवाज सुद्धा उठत नाही. बाकीच ना बिबट्या तुने बिबट्यानी आठे जा रहा मारस तो हिसाब ना दे हिसाब द्या काय गा झाला. अहो इथला जोर काय नाराय मारस ना त्यान गर्भ जावा बरं त्यान बरोबर. तो इथला जोर काय सांगा चा ठे दे का सांगा चा ठेवास का बिगर शेपटीना बिबट्या. या ज्या बाहेर आ रहा है मारत बाईन पुढे काहीच चालत नाही मला. बाकी माणसाची मरी जाऊ. जेवण सुद्धा बाईने विचाराशिवाय करत होती. बाकी ना कशा आशिरानात बाकी ना चिड्या मरी जाऊ. बाकी ना माणसाची मना एक चुलता आहे इथल्या कंबरले किल्ले आहेत त्याने इथल्या. मी एक दिन विचार म्हणता काका या किल्ल्या कशा कशा आहेत? त्यांनी यादी दिली. खयानी आहे, मयानी आहे, टाटरनी आहे, त्यागरनी आहे, वावरनी. मग ज्या कपाट मा पैसा ठेवले ती किल्ली कधी आहे म्हणे तुम काकू पाणी म्हणताय दोरी लेन फाशी लावतो जल्दी. असा गच्ची जाणे ताणे पडेल नाही म्हणा म्हणा त्याच नाही. आणि सकाळी जर कोण सांगायला लागेल ना बरोबर कीर्तन होतं समजिला आणि याला गोदा लाग गया. हावानी कोणी पुल्लावरीच दे मनाकडून एक पंगे, पुल्लावरीच दे मनाकडून एक महाराज, पुल्लावरीच दे मनाकडून गौतमगिरी बाबांना सोडाले 2100 रुपया 5000 रुपया नाही सांगावत. त्या गरजेसन बाईले विचारतील म्हणे ग विचारती पण तुले विचारणं पण बट बाईस ना जात नाही आपला पण काहीच नाही. लाडकी बहीण नाही योजना तुमलेच, हारतालिका भी तुम्हीच धरो, ऋषी पंचमी भी तुम्हीच धरो, वट सावित्री पौर्णिमा भी तुम्हीच धरो, सोमवार भी तुम्हीच धरो, बटा उपास भी तुम्हीच धरो, यगर ना दोन गरीब तुम्हीच करो. नाही नाही ते नाही तथान तथान. इकडे लक्ष द्या माझ्या बापू. आता कृष्ण हातात सापडत
पण एक बाईने चॅलेंज घेतलं गवळीने, माझ्या घरी आहे. कृष्ण तिच्या घरी गेला. आता सापडत नाही कृष्ण, पण मुद्दाम सापडला. धरला तिनं, बोललं चाल. कृष्ण म्हणे मावशी येणार नाही. नाही नाही, तुझ्या आईला खोटं पडतं, चाल. ओढत ओढत घेऊन चालले होते. कृष्ण म्हणे आईजवळ जर गेलं तर मला मार मिळेल. म्हणून कृष्णाने माया सोडली. सर्व ठिकाणी तिला कृष्ण दिसत होता. मी कृष्णाला धरलंय. कृष्णाने काय केलं, तिचा पती गवळी दादा बसलेला होता. गवळीला विचारलं, बोलवलं, काका ओ काका इकडे या. तिचा पती आला. म्हणे काय? म्हणे तुम्हाला हात द्या. कृष्णाने तिचा पतीचा हात धरला आणि ती गवळणला म्हणे मावशी हा हात दुखी राहणार, दुसरा हात ले ना. लय ना. त्यानं त्याचा हात काढला आणि तिचा पतीचा हात देऊन दिला. आणि आपली भाषा मा डांगे डांगर पैकी. आता ही भारावून गेली. मी कृष्णाला धरलंय, मी कृष्णाला धरलंय. धरलं, ओढत ओढत चालत होती. तो म्हणे मागे फिरी देख ना. मला अय म्हण साको टाक्यात 2-3. अहो मारू नको ना, मी पिंट्यान पप्पाचे ना. पिंट्यान पप्पा बनत का टाक्यात 2-3. तो म्हणे रोज चुलान बांधची ना अंगे शेपाले. हाच तर गली मग माराय नाही. हिला कृष्णानं झडपलं, हिला कानानं झडपलं, हिला कृष्णानं झडपलं, हिला कानानं मारत होती. बड तोंड सुद्धा टाक. कृष्ण यशोदा मैयाकडे बसला. म्हणे आई मी कोणा गरजास का? नाही रे म्हणा दादा. मी कोणा नावलेस का? नाही रे म्हणा राज बिंदडो. बाया बोलत्या भारी बोलतेस पोऱ्याले. म्हणा पैलवान. हा पैलवान हा चड्डी ममूत. म्हणा पैलवान. म्हणा राज बिंदडो. अर्धा शिंबुडा उच्चाटी जास्त. म्हणा राज बिंदडो. पण माईचं प्रेम असतं बर का. म्हणे बघ कोणी माझं नाव सांगायला ते. यशोदा मैया म्हणे आज येऊ दे. कोण येते पाहते. बघाय मी कोणाच्या घरी गेलो का? म्हणे नाही नाही येऊ तर दे. हिच्या पतीला मारता जाणत होती. यशोदा ए यशोदा दरवाजा उघड. यशोदा मैया म्हणे कोण आहे रे? बघाय आले की नाही कोळी. मी गेलो का? म्हणे नाही. म्हणे थांब मी पाहून येते. नाही मालबी कड्यावरली. कृष्णाला कड्यावर धरलं. यशोदा दरवाजा उघड. बघ धरून आणलंय. यशोदा मैयाने दरवाजा उघडला. म्हणे काय? ती गवडण म्हणे ज्यानं नाव सांग नाही तो तोंड कड्यावर. मग इथलं टीम काढत कोणले आण मागे फिरी दे का? माय बाप कथायस ना. म्हणे पहिला टोका टाका कथायस ना. हा दृष्टांत नुसतं डोक्यात घ्या. ज्यानं देवा धर्मात आडवा आला त्याच्या घरी घरच्या घरी त्याला मार खावा लागतो. एवढं ध्यानात ठेवा. हा देवाचा नियम आहे. अरे गौतमगिरीचा बाबा सप्ताह सोळाय ना. तुम्हाला नाही पसंत तर बाजूला होऊन जायचं, पण कधी पाय घालायचं नाही. इकडे लक्ष द्या. अशी असंख्य खोड्या केल्या. त्याच्यातली एक खोडी सांगतो शिवेला पूर्ण विराम. भगवान परमात्मा माय बाप गोवर्धन पर्वतची लीला केली. कारण की भागवतामध्ये 2 दिवस नुसतं खोड्यामध्येच जातात. गोवर्धन पर्वत ज्या वेळेस माय बाप भगवान परमात्मानं करांगडीवर धरला. आता ते चित्र डोळ्यासमोर आणलं. का उचलला, कशासाठी उचलला, भागवत असेल किंवा पुढच्या वर्षी कीर्तनात सांगेल. ज्यावेळेस करांगडीवर धरला 7 दिवसापर्यंत, म्हणून 7 दिवसाचा सप्ताह असतो. 7 आणि 8 आकडा शुभ रास. काय सांगा तुम्ही? 7 आणि 8 आकडा शुभ रास. पण आपला डोकामा 8 आकडा अशुभ घुशी जायला. कृष्णाचा अवतार ज्यावेळेस झाला 8 वर्षाच्या रूपानं, म्हणून तुम्ही 8वा मधुसूदना शुभ आहे. एकानं असं ऐकलं बरं काय संदीपानं म्हणे 8 आकडा शुभ आहे. कालान कीर्तन पहिले त्यांना लागी दिला लागीच घ्या. तो लगेच म्हणा एक फुलार पेडा. लोक म्हणे महाराज अहो 1 रुपया कोण देत नाही हो, आणि तुमने पेडा आणि फुलार. मग थांबाव नातू बितू वय नव्हे त्याने हात मग पेडा दिला आणि कान मामा म्हणे बाबा काल दिन कोणता आकडा. तो आकडा सांगा का तुझे? ऐक इकडे लक्ष द्या. गोवर्धन पर्वत उचलला 7 दिवस पर्यंत. तसा हा पर्वत आहे, हा यज्ञ आहे 7 दिवसाचा. भगवान गोपाल कृष्ण करांगडीवर धरला. सर्व गोपाळांना सांगितलं तुम्ही काठ्या लावा. काठ्या ऐका बर का, काठ्या लावा. आता देवानं काठ्याला यायला सांगितलं. वास्तविक देवानं धरला होता की नाही करांगडीवर, पण काठ्याला यायला सांगितलं. त्याचा अर्थ असा होतो या खोडीचा
ज्या काठ्या लावल्या सर्वांना वाटलं की हा गोवर्धन पर्वत आम्ही धरून ठेवलेला आहे, तसं मायबाप हा यज्ञ मंडप हा गोवर्धनी गौतमगिरी बाबांचा, याला पार करण्यासाठी तुम्ही काठ्या लावा, तुम्हाला पटेल तेवढं दान द्या. तुम्ही 1 रुपया द्या, तुम्ही 100 रुपया द्या, तुम्ही 1000 रुपया द्या. मग जो लहान वर्गणी देतो तो गोपाळ होतो, गोपाळ हा गोवर्धन पर्वत धरण्यासाठी. आणि जो मोठी वर्गणी देतो तो गोपाल कृष्ण होतो, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून आपण गोपाळ व्हायचं का कृष्ण व्हायचं हे आपल्या हातात आहे, पण गोपाळवी वाहन कृष्ण व्हा. फक्त फक्त कंसनी भाऊबंकी बनू नका. अजून बी शेतच कंसना जीज भाऊ, माम भाऊ, फुई भाऊ सप्ताहू नका, पायच घालो त्यास मागलं उरकेलं तर त्या कीर्तन कसा बोलला आता महाराज, नको 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 तू तेवढंच ध्यान माराय नका का रे. बरोबर आहे काय. हे कंसाची भाऊबंदी ऐका. मग अशा बऱ्याच कोड्या केल्या. कृष्णाला मायबाप पाठवलं कुठं, गाईच्या राया रानात गेला रे गोपाळ गोगडी गाई चारताना सर्वांना भुका लागल्या. भगवान परमात्मा म्हणतात, ए देवा भूक लागली ना. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, भुका लागल्या म्हणजे ओ तुम्ही माईक थोडी सकाळी मग नाश्ता करेल आम्ही पुऱ्या टाकीचा घरगुत आंघोळ करीन लगेच आवर. कृष्ण म्हणले काही हरकत नाही. म्हणती आणा शिदोऱ्या. त्या शिदोऱ्या सर्व एकत्र केल्या. त्या शिदोरीचा झाला काला. हा काला वैकुंठी तो ऐसी नाही, कवळ काही काल्याची या मिसे देव जडी झाले मासे. म्हणून हा काला घेत असताना एकमेका देवमुखी एकमेकांना द्यायचं महाराज, त्याच्यात प्रेम वाढतं. बरोबर आहे का. हा काला घेत असताना घरी घेऊन जाऊ नका. घरी घेऊन गेलं तर तुमचा मुलगा असो का कोणी असो, जर दारू पित असेल तर त्याला देऊ नका. त्याचं पाप माती पडतं, एवढं ध्यानात ठेवा. कारण की हा वैकुंठात नाही. मग हा काला सर्वांनी घेतला. तोच काला वाळवंटात झाला, तोच काला चंद्रभागेच्या तीरावर झाला, तोच काला धर्मनाथ बीज म्हणून आपण साजरा करतोय, गौतमगिरी बाबांच्या दरबारात आज होतोय. हा काला मी नेहमी सांगतो, मी ज्या दिवसापासून तुमच्या गावाला कालाला सेवा करायला लागलो, मला वाटतं हे 6वं किंवा 7वं वर्ष असेल. बरोबर आहे दादा, 6वं किंवा 7वं वर्ष असेल. 7 वर्षापासून ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत अंडी घेतली त्यांना विचारा फायदा. प्रसन्न अंतकरणाने घेतली असेल तर फायदा विचारा. प्रसन्न अंतकरणाने घ्यायचं. कोणी जिरावान गुंता लेवान नाही. भरपूर आहे तुमच्याकडे पैसा, पण जिरावान गुंता हांडी घेऊ नका. फक्त मन पवित्र व्हायला पाहिजे, देव आपल्या दारी यायला पाहिजे, याच्या हेतून हांडी घ्या. ही हांडी ज्याच्या घरी गेलेली आहे त्यांना विचारा. मागच्या वर्षी कोणी घेतली होती? हवालदार दादा उभे राहतो इथं वारकरी म्हणून उभे राहतो. युट्यूबच्या माध्यमातून फायदा सांगायचा, कारण की बरेच लोक आम्हाला टोचून बोलतात देवना निलाव करो का, याला देवांनी रास ना. काय फायदा झाला खरं सांगा पोलीस दादा तुम्ही. हांडी घेतल्यानंतर बघा तिकडे लक्ष द्या, फोटो यायला पाहिजे ना. मना भाऊ लागत. बघा त्यांची जी इच्छा होती की मुलगीला स्थळ असंच पाहिजे, पहिलेच मागणी आपण म्हणतो ना, आणि फुलसुंगणी मनासारखंच स्थळ मिळालं, हे देवाची करुणा. ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत अंडी घेतलेली आहेत त्यांना विचारा. मी तुम्हाला गावाची नावं सांगतो, त्या गावांना परस्पर फोन लावा. मी वैयक्तिक नाव सांगत नाही. माटकुट बोराडे कोणाचे नातेवाईक असतील शहादा तालुक्यामध्ये, तिथं फोन लावा बोराड्याला. एका भिल्ल समाजाच्या माणसानं 1,20,000 मध्ये अंडी घेतली. सर्व गाव म्हणे दारू एकच, दारू काही केना पत्यानं मन पवित्र पाहिजे. काय म्हणणं? बराच लोक किलो गंती माळा टाकतात आणि लबाड बोलतात. काय काम ना मग ते. बरोबर आहे ना. आपण उलगडीतून सांगू का? चला इकडे लक्ष द्या. त्यानं प्रसन्न अंतकरणाने 1,20,000 मध्ये अंडी घेतली. माटकुट बोराडे जाऊन बघा. तर त्याच्या मुलाला नोकरी लागली आणि दारासमोर मायबापू JCP उभे जाऊन या माटकुट बोराड्याला. या वर्षी त्यानं भांडण केलं, मलाच पाहिजे. जिरवली चांगला चांगला कुणबीस त्या गावात यांनी
कोणी बडगाव तालुक्यात वडजीचं कोणी मायबापू या ठिकाणी नातेवाईक असतील, वाघ वडजी म्हणतात वडजीचं. विजारा नवरात्रमध्ये तिथं माझा सप्ताह असतो, दुपारी भागवत असतं, रात्री कीर्तन असतात. 9-12 दिवसाचा सप्ताह असतो त्या गावाला वडजीला. बिजासन मातेचं मंदिर आहे. जर कोणाचं नातेवाईक असतील त्या गावामध्ये फोन लावा. 1,87,000 एका पोरानं अंडी घेतली. 4 वर्षापासून त्याचे कागदपत्र क्लिअर असल्यावर सुद्धा नोकरी लागत नव्हती. तो 10 लाख रुपये द्यायला तयार होता महाराज, पण लागत नव्हते. इकडं अंडी फोडली, घरामध्ये नारळ भांडलं. दुसऱ्या दिवशी न सांगताना त्याला कॉल आलेला आहे, जाऊन बघा. मी गावाचं नाव सांगतोय, वैयक्तिक माणसाचं नाव सांगत नाही. बरं अंगे पांगे ना सांगू का? आमना गावली देखा एका मुलगा 3 वर्षापासून फिरत होता, सुंदर नोकरी, पण लग्न लागत नव्हतं. तो म्हणे आता पैसा देवापेक्षा इकतला अपेक्षा हांडीच दिलीच म्हणे. हांडीच घेतली, न सांगताना माय बापो घर स्थळून त्या पोरगाना आज पायना आलाय ना. देखी याला हे गौतमगिरी बाबांचं नारळ आहे, देवाचं नारळ आहे. चिचगव्हाण कोणाचे नातेवाईक आहेत का? तरवाडे चिचगव्हाण, चाळीसगाव तालुका. चिचगव्हाणला आता सप्ताह झाला मागच्या एकादशीला. जर कोणाचे नातेवाईक असतील तर त्या चिचगव्हाणला फोन लावा. 1,20,000 एका शेतकऱ्याच्या पोरानं अंडी घेतली. ऐका त्याचा फायदा सांगतो. त्यानं अंडी काय घेतली, त्याची जे झाडं लावलेली होती सागवान, ते तोडता येत नव्हते. अधिकारी महाराज त्यांना त्रास द्यायचे नियमानुसार. त्यानं अंडी घेतली 1,20,000 मायबापो त्या माणसाचे सर्व अडथळे क्लिअर झाले आणि त्या मुलाला नोकरी लागली फक्त 3 दिवसात. जाऊन बघा चिचगव्हाण. म्हणून ही अंडी कोणाच्या ज्याच्या मनात वैर असेल, मी पहिल्यांदाच मुद्दा मानला, त्याले हाई पटावणी. ज्यांना मनमा क्रोध होई, लोभ होई, अहंकार होई, वासना होई, तो ही अंडी लिहू शकत नाही. नावे ठेवाशिवाय राहावं. म्हणून या वर्षी बघूया कोण्या भाग्यवान माणसाच्या घरी गौतमगिरी बाबा गोपाल कृष्ण पाठवतोय. म्हणून ज्यांना बोली लावायची असेल त्यांना पुढे येऊन बसा. ज्या संतांमुळे मायबापू हे आपल्याला श्रवण करायला मिळतोय, काला मिळतोय, एकदा त्या संतांचं चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली झाली आली आमची नाही नाही मिळे भोग सुखाची सोहळे झालेली सेवा भगवंताची चरणी गौतमगिरी बाबांच्या चरणी अर्पण करतो. इकडे लक्ष द्या, बोलवू नका ना. 1 रुपया सुद्धा फी नाही. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून आध्यात्मिक शिक्षण त्या पोरांना देत असतो. पोलीस दादा 2-3 वेळेस आलेले आहेत. त्यांनीही 11 गुणी शिरवीट दिलेले आहे, तिथं नाव आहे. बरेच मंडळी आलेले आहेत. म्हणे ननीन कधी अंग माता निघून ना सेवा करतायत. ते सुद्धा रंजनाताई सुद्धा आलेले आहेत. बरेच लोक आलेले आहेत. तुम्ही नातेवाईक लोक आहेत. आमचे येंकेवाडीचे दादा आलेले आहेत. त्यांनी दर एकादशी घेतली महाराज गावकऱ्यांनी. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तमाम जनता जनांना माझी एक विनंती, माझ्याकडे जी लेकरं आहेत बघा, मी तुम्हाला परिचय म्हणून सांगतो बरं का. दादा हे शूट नाही घेतलं तरी चालेल बरं का, कारण की लोक लगेच काही ना काही कमेंट लिहितात. हा मुलगा किती बिचाऱ्याला आई आठवत नाही, आजी आहे, आजी कामाला जाते, असे बरेच. मग कालच आमच्याकडे हा मुलगा आला, हा किती गोंडस आहे, याची पण आई नाही आहे. हे सांगायचं तात्पर्य मायबापू, अशा मुलांना मी वागवतो. म्हणजे मी माझी क्वालिटी सांगतोय असं नाही. तुमचे मुलं डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, प्राध्यापक, PSI जरूर होऊ द्या मायबापू, पण करोड रुपयाचं जे आपण मंदिर बांधतात याच्यामध्ये कोणीतरी टाळकरी उभं राहायला पाहिजे का नको. म्हणून माझ्या संस्थेत असे मुलं आहेत, बऱ्याच संस्था आहेत, चांगलं कार्य करतायत. मी फक्त माझ्या संस्थेचं नाव सांगतोय. म्हणून जर कोणाला 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये द्यायचे असतील तर देऊ शकतात. या मुलांच्या वह्यासाठी, पेनांसाठी यांच्याकडून 1 रुपया सुद्धा फी नाही आणि मी पैसे ठरवून सुद्धा जात नाही. तुम्ही जर 10-5 रुपये दिले, 50 रुपये दिले, 500 रुपये दिले, तर तुम्हाला स्वाभिमान अभिमान असेल. जेव्हा हे मुलं कीर्तनकार होतील, आता राज महाराज कीर्तन करायला लागले, युट्यूबला बघा तुम्ही बरं का. तर असे मुलं मी तयार करतोय मायबापू. मग हे चांगलं कार्य आहे का नाही.
माझ्या धर्मासाठी का नाही? हे मुलं शिकल्यानंतर इस्लाम धर्माचा प्रचार करतील का, हिंदू धर्माचा प्रचार करतील का नाही? म्हणून आपल्या धर्माचे पोरं तयार होत आहेत. म्हणून जनता जनांना माझी एक विनंती, देवनं जेवढं शक्य असेल तर देऊ शकतात, बळजबरी कोणाला नाही. पण 10-5 रुपये जरी दिले तर तुमचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी शिकतोय मायबाप हो, असं सर्वांच्या चरणी प्रार्थना. जर कोणाला मायबाप हो वाटतं की माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत किंवा मी गुप्त दान देईन, तर माझी झोळी तुमच्यापर्यंत येईन निलाव होईपर्यंत. त्या झोळीमध्ये मायबाप तुम्हाला शक्य असेल तेवढं दान करा. ते दान मुलांच्या शिक्षणासाठी, वह्या पेनांसाठी आणि तिथं गायी पण आहेत, गायीच्या चारासाठी बर का. आणि जर कोणाला जाहीर करायचं असेल तर त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन झाल्यानंतर म्हणजे हंडी फोडल्यानंतर जाहीर करू शकतात, बळजबरी कोणाला नाही. त्या झोडीमध्ये मायबाप नाही तुमच्याकडे पैसे, पण तुम्ही एखादी विमल खात असेल, तंबाखू खात असेल, बिडी पित असेल तर त्या झोडीमध्ये टाका. आजपासून ते व्यसन बंद करा. ती झोडी माझ्या पांढरा नदीमध्ये ते टाकून देईल आणि गौतमगिरी बाबाला पांढरा मातेला सांगेन की यांचं जीवनाचं सोनं कर, कल्याण कर. म्हणून माझी जोडी तुमच्यापर्यंत येईल. तोपर्यंत दादा काही सूचना देतील बर का. ते सूचना ऐकूया आणि नंतर मायबापू काल्याचा हंडीचा निलाव करूया. बघूया आज यावं माणूस बर का. कोण भाग्यवान माणसाच्या घरी माझा भगवान परमात्मा गौतमगिरी बाबा सहित त्यांच्या घरी जातोय, असा कोण भाग्यवान असेल एकदा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. कोणीतरी असेल. निरंजन नमो आदेश. ते आपले परी फोटोजवाले विजूभाऊ ठाकरे, तसेच आपल्या गावचे पण ते आता मोराण्याला राहायला गेले बंटीभाऊ पाटील. हा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे त्यांनी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 7 दिवस कंटिन्यू विजूभाऊ ठाकरेंनी शूटिंग केलं, कारण एकही पैसा न घेता निस्वार्थ सेवा विजूभाऊंनी केली. बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करीन, विजूभाऊ आणि बंटी पाटील यांचा चॅनल जोरदार चालू दे, एवढीच प्रार्थना तुझ्या चरणी राहील. नवनाथ महाराज की अलख निरंजन नमो आदेश. ही बोली सरकारी असते म्हणून आपण सरकारी नियमानं चालूया. पहिली बोली सरकारी नियमाप्रमाणे 11,000 पासून सुरुवात होत नाही. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. पहिली बोली 11,000 रुपये. टाळ्या वाजवा. 11,000 रुपये. बोला 11,000च्या पुढे बकरीले चारा टाकांनी, मैसले डेप ठेवानी. 12,000. भानुदास परशुराम कोडी. भानुदास परशुराम कोडी 12,000 रुपये. 12,000 रुपये. टाळ्या वाजवा. 13,000 रुपये. काय नाव? मनोज गुरव. मनोज गुरव शिरपूरकर. मनोज गुरव शिरपूरकर 13,000 रुपये. टाळ्या वाजवा. वाल्मिक साम्राज्य ग्रुप. बरोबर आहे दादा? वाल्मिक साम्राज्य ग्रुप वार किती? 20,000 रुपये. टाळ्या वाजवा. वाल्मिक साम्राज्य ग्रुप 20,000 रुपये. बोला बोला. बोली सन पस्तावा 21,000. काय नाव दादा? भानुदास. नेमकं सांगा या भानुदास परशुराम. भानुदास भानुदास परशुराम कोडी. बरोबर आहे दादा नाव? भानुदास परशुराम कोडी 21,000 रुपये. जय हो महर्षी वाल्मिकी. 25,000 रुपये. काय ग्रुप? वाल्मिक ग्रुप वार. वाल्मिक ग्रुप वार 25,000 रुपये. टाळ्या वाजवा. जो टाळ्या वाजवणी समजिनी सुयाचे दुःख लाग राय ना. वाल्मिक साम्राज्य ग्रुप. बरोबर? वाल्मिक साम्राज्य ग्रुप 25,000 रुपये.
वाल्मिक साम्राज्य ग्रुप देखा टाटा चालना गया बट खाली राही गे आपला बी उकल्ला बकल्ला कोमल्ला चपल्ला कुतल्ला काहीच सांगते आणि यामा नावी लागी तरी अमर हो जासो तापी वाल्मिक साम्राज्य ग्रुप 25,000 रुपये एक वार महिला मंडळ बचत गट नाव सांगा ना वाल्मिक साम्राज्य ग्रुप 25,000 रुपये दोन वार थांबा थांबा रंजना ताई त्या हिसाबला राहणार आमले तरी टाकी जावा गौतमगिरी बाबा नाटे ते गासोड मला सांगतात बरं मी जास्त रडसू वाल्मिक साम्राज्य ग्रुप 25,000 रुपये अडीच वार वाल्मिक साम्राज्य ग्रुप बापरे यंदा काही नाही काय दादा बोल ना का हो आप्पा दाखला साडू खाली बसान वाल्मिक साम्राज्य ग्रुप 25,000 रुपये पौने तीन वार गंगाराम दादा मना पाहुणा मी याच नाही बोला या का खुश होई राहणार बिलका मी काल खुश त्यासनी हा बा काय मन बहिणीला विचाराशिवाय बोलती तर घरमाच घुसू द्यावत नाही वाल्मिक साम्राज्य ग्रुप 25,000 रुपये 25,000 रुपये बोली लागलेली आहे काही नाव सांगण्यात विचार करा बाकी ना हॅलो दहीहंडीचा लिलाव चालू राहील तत्पूर्वी आपल्या गौतमगिरी बाबांच्या मंदिराबाहेर जे ओट्यावर मारलेला आहे कोणाला बोली लावायची का बोला लवकर काय नाव वाल्मिक साम्राज्य ग्रुप वाल्मिक साम्राज्य ग्रुप यांनी बोली लावलेले 25,000 रुपये पौने तीन वार झालेले एक मिनिट इकडून पहिले आलेले शिरमिटच्या कोण हा थांबा तुमची बोली थांबा काय नाव प्रकाश एक मिनिट दादा इकडून बोली आली म्हणतात तुम्ही बोला हॅलो फक्त दहीहंडीचा लिलाव होईल पहिल्याने देणगीदारांची नावं नंतर पुकारले जातील दहीहंडीचा लिलाव पूर्ण होऊ द्या आणि ज्यांना देणगी द्यायची असेल ना त्यांनी इकडे या त्यांच्याकडे नाव माझ्याकडे नाव द्यायचे काय नाव प्रकाश ओमकार माडी किती 26,000 का प्रकाश ओमकार माडी प्रकाश ओमकार माडी प्रकाश ओमकार माडी 26,000 रुपये टाळ्या वाजवा दिलीप काशीनाथ पाटील सरपंच साहेब दिलीप काशीनाथ पाटील सरपंच साहेब 27,000 रुपये टाळ्या वाजवा सरपंच साहेबांनी बोली लावलेली आहे 27,000 रुपये एक वार
दिलीप काशीनाथ पाटील सरपंच साहेब 27,000 रुपये 2 वार। सरपंच साहेबांना बोली लावलेले। हा बोला। महेंद्र दिनेश पाटील 30,000। महेंद्र दिनेश पाटील बरोबर ना? आता काय लिहिले 30,000। जामरू बंडू कोडी ताताईन बोली येलो होती। थांबा हा तुमचं मी नाव घेतो। जामरू बंडू कोडी त्यांचं बी लगेच घ्यायचा। पहिले काय बोली लावली त्यांनी? 30,000 यांनी 30 लावली। यांनी 30 लावली। 30 होती। हा मग थांबा आता पहिले यांचं घ्या म्हणतो। हा काय नाव दादा? जामरू बंडू कोडी। झामरू बंडू कोडी। हो झामरू बंडू कोडी 30,000 रुपये। धन्यवाद। 31,000 रुपये टाळ्या वाजवा। झामरू बंडू कोडी 31,000 रुपये एक वार। 31च्या पुढे कोण आहे आता? झामरू बंडू कोडी 31,000 रुपये 2 वार। 31,000 रुपये 2.5 वार। झामरू बंडू कोडी यांनी बोली लावलेले 31,000 रुपये 2.25 वार। झामरू बंडू कोडी 31,000 रुपये। 31,000 रुपये। महाराज जी महेंद्र पवार शशिकांत कोडी दिनेश पाटील 35,000। महेंद्र पवार दिनेश पाटील शशिकांत कोडी हे तिघ मिळून का? त्रिदेव। हा किती? 35,000 रुपये। नाव सांगा? महेंद्र पवार दिनेश पाटील आणि शशिकांत कोडी या तिघांनी 35,000 रुपये बोली लावलेली। टाळ्या वाजवा। 35,000 रुपये एक वार। बोला पटकन वेळ होतोय पुढच्या कार्यक्रमाला। तुम्ही बोला ना दनी। 35,000 रुपये 2 वार। त्या कुत्राले बाहेर काढार भाऊ। हॅलो लिलाव पुढे चालू राहील। तद्वत नाही ना नासा नाही का भाई 7 दिन जायने कशी तब्येत वेगळी देखील त्याच नाही वय काय सुद्धा राहणार नाही। काय नाव होतं 3 जणांचं? महेंद्र पवार दिनेश पाटील शशिकांत कोडी आणि शशिकांत कोडी यांनी बोली लावलेले 35,000 रुपये। 35,000 रुपये 2 वार। 35,000 रुपये 2.5 वार। 35,000 रुपये 2.5 वार। 30,000 रुपये 2.25 वार। दिनेश पाटील शशिकांत कोडी 35,000 रुपये। 35,000 रुपये। 35,000 रुपये। 35,000 रुपये। लिलाव पुढे चालू राहील। महादेव 35,000 रुपये। 35,000 रुपये। 35,000 रुपये। दिनेश पाटील
महेंद्र पवार शशिकांत कोडी 35,000 रुपये। 35,000 रुपये। वाल्मिक साम्राज्य ग्रुप, वाल्मिक साम्राज्य ग्रुप, वाल्मिक साम्राज्य ग्रुप 36,000 रुपये। टाळ्या वाजवा जोरानं। जय हो महर्षी वाल्मिक की। वाल्मिक साम्राज्य ग्रुप 36,000 रुपये एक बार। 1000 रुपये दोन बार। 1000 रुपये पौने तीन बार। वाल्मिक साम्राज्य ग्रुप, साम्राज्य ग्रुप 36,000 रुपये बोली लावलेली आहे। वाल्मिक साम्राज्य, वाल्मिक साम्राज्य ग्रुप 3600 रुपये बोली लावलेली आहे। 36,000 का म्हणता काही आपली घ्या। 36,000 रुपये, 36,000 रुपये, 36,000 रुपये, 36,000 रुपये। वाल्मिक साम्राज्य ग्रुप वार 36,000 रुपये। लिलाव अंतिम टप्प्यात आलेला आहे। उशीर होते पुढच्या कार्यक्रमाला। साम्राज्य ग्रुप 36,000 रुपये एक वार। वाल्मिक साम्राज्य ग्रुप 36,000 रुपये दोन वार। साम्राज्य ग्रुप, वाल्मिक साम्राज्य ग्रुप, वाल्मिक साम्राज्य ग्रुप 36,000 रुपये तीन बार। गोपाल कृष्ण भगवान की जय। त्या ग्रुप साठी जोराने टाळ्या उद्या माय बापू, जोराने उद्या कडकडाट। बोलिए गौतम गिरी महाराज की। आलोक निरंजन नमोदेव। वाल्मिक साम्राज्य ग्रुपांनी भगवान गोपाल कृष्णाला जिंकलं। कोटी कोटी धन्यवाद सर्व ग्रुपांना, कोटी कोटी धन्यवाद। उदंड आयुष्य मिळो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण हो। पुढे घ्या, पुढे घ्या, पाहुणे पाहुणे फोडा फोडा फोडा। गोपाल कृष्ण भगवान खालून 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 कृष्ण कन्हैया लाल की। गौतम गिरी महाराज की, नवनाथ महाराज की, राधा रानी सरकार की, महर्षि वाल्मीकि की। हर हर महादेव। नमो नमो